एप्रिल 2026 पासून जनगणना चालू होणार आहे, म्हणजे थोडक्यात झालेली आहे। 1 एप्रिल 2026 पासून जनगणना चालू झालेली आहे, परंतु यावेळची जनगणना पूर्णपणे वेगळी आहे। दरवेळी फक्त लोकसंख्येची जनगणना ही केली जाते आणि ती ही जनगणना पहिल्या टप्प्यात म्हणजेच पहिल्या चरणात केली जाते, परंतु यावेळी जी जनगणना आहे ती जनगणना घरांपासून सुरुवात केलेली आहे। म्हणजे पहिल्या टप्प्यात म्हणजे 1 एप्रिल पासून घरांच्या सर्वेचा सुरू केलेला आहे, घरांचा सर्वे करणं सुरू केलेला आहे आणि त्यानंतर जमिनीचा सर्वे सुरू केला जाणार आहे आणि त्यानंतर मग 2027 मध्ये जनगणना म्हणजेच लोकसंख्येची जनगणना म्हणजेच लोकांचा सर्वे हा केला जाणार आहे। सध्या घरांची सर्वे काही राज्यांमध्ये पूर्ण झालेला आहे, तर काही राज्यांमध्ये सुरू सुद्धा आहे। तर जमिनीचा सर्वे सुद्धा साइड बाय साइड चालू आहे आणि काही राज्यांमध्ये तो पूर्ण सुद्धा झालेला आहे। सध्या बघितलं तर बिहारमध्ये जमिनीचा सर्वे म्हणजेच भूमी सर्वे चालू आहे। थोड्याच दिवसामध्ये बाकीच्या राज्यात सुद्धा हा सर्वे होणार आहे आणि या सर्वेमध्ये तुमच्याकडे काही कागदपत्रे जमिनी संबंधात कागदपत्रे असणं गरजेचं आहे। शिवाय जमिनी संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अचूक पद्धतीने येणं गरजेचं आहे, कारण यावेळचा सर्वे हा डिजिटल पद्धतीने केला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही एकदा दिलेलं उत्तर हे तुम्हाला पुन्हा बदलता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न अगोदरच माहीत असणं गरजेचं आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शिवाय तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असणं अगोदरच गरजेचे आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून जमिनीचा सर्वे होत असताना तुम्हाला कोणती कागदपत्रे मागितली जाणार आहेत, कोणाकडून हा सर्वे केला जाणार आहे, कशा पद्धतीने हा सर्वे होणार आहे आणि जमिनीचा सर्वे करताना तेथे मालकाला उपस्थित राहणे कंपल्सरी आहे का, शिवाय प्रश्न कोणते विचारले जाणार आहेत याची इन डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण तुम्हाला सर्व माहिती जर आता समजली तरच तुम्हाला पुढे जाऊन प्रश्नांची अचूक उत्तरे देता येतील। शिवाय कागदपत्रे ही अगोदरच जर नसतील तर तयार ठेवता येतील आणि जर तुमच्याकडे अचूक कागदपत्रे आणि अचूक उत्तरे नसतील तर तुमची जमीन ही सरकारच्या ताब्यात सुद्धा जाऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि पुढील गव्हर्नमेंटच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तब्बल 15 वर्षांनी म्हणजे 2011ला जनगणना झाली होती। तब्बल 15 वर्षांनी जनगणना आलेली आहे, म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून जनगणनेला सुरुवात झालेली आहे, परंतु यावेळीची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जनगणना केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात घरांचा सर्वे केला जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जमिनीचा सर्वे सुद्धा केला जाणार आहे। काही राज्यांमध्ये घराचा सर्वे तर साइड बाय साइड जमिनीचा सर्वे सुद्धा सुरू आहे। सध्या जमिनीचा सर्वे हा बिहार राज्यामध्ये चालू आहे, लवकरच दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा चालू होणार आहे। हा सर्वे महत्त्वाचा म्हणजे 15 दिवसात संपवला जाणार आहे, म्हणजेच जमिनीचा सर्वे हा फक्त 15 दिवसात केला जाणार आहे, तर घरांचा सर्वेला टप्प्याटप्प्यानुसार जास्त वेळ लागणार आहे। कारण 15 दिवसात करण्याचं कारण असं आहे की पूर्ण राज्यामध्ये एकत्रित सर्वे करता येत नाही, तर गावानुसार सर्वे करावा लागतो। त्यामुळे 15 दिवसामध्ये हा सर्वे संपवला जाणार आहे। त्यामुळे त्या सर्वेमध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ते तर आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु त्याआधी कोणती कागदपत्रे लागणार आहे ते सुद्धा पाहूया। तुमच्याकडे जरी कागदपत्रे नसतील तर तुम्हाला ती कागदपत्रे अगोदरच तयार ठेवायची आहेत। तर त्यातील बघा, महाराष्ट्रात जमीन सर्वे 15 दिवसात संपवला जाणार आहे। एकाच दिवशी सर्व राज्यात सर्वे करता येत नसतो, त्यामुळे हा 15 दिवसांचा पिरियड देण्यात आलेला आहे। तुम्हाला सर्वे आहे म्हणजे तुमच्या जमिनीचा सर्वे आहे हे तुम्हाला अगोदर कळणार आहे का, कसं, तर तुमच्या गावामध्ये नोटीस असं येणार आहे की तुमच्या गावचा आज सर्वे आहे। तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये तलाट्याजवळ तुमच्या सर्वेचं नोटीस येणार आहे आणि त्या दिवशी तुमच्या गावाचा सर्वे हा असणार आहे। पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर क्लिअर केलेलं आहे, कारण काल मी घरांच्या सर्वेबद्दल व्हिडिओ पोस्ट केला होता। बऱ्याच जणांनी खाली प्रश्न विचारले होते की सर्वे आमचा कधी होणार, हे आम्हाला नक्की कसं कळणार। त्यामुळे आज पहिल्यांदाच ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे। त्यानंतर बघा, जेव्हा तुमच्या भागात सर्वे सुरू होणार आहे तेव्हा कसा सर्वे नेमका होणार आहे, तर तलाठी किंवा
सर्वे अधिकारी तुमच्या गावामध्ये येणार आहे जेव्हा सर्वे चालू होईल तेव्हा। त्यानंतर जमीन मोजणी म्हणजेच GPS नकाशा हा तुमचा काढला जाणार आहे जमीन मोजणी करून। त्यानंतर मालकाची माहिती पूर्णपणे व्यवस्थित तपासली जाणार आहे, म्हणजेच जमीन मालक कोण आहे, ज्याच्या नावावरती जमीन आहे तोच जमीन मालक आहे आणि त्या जमीन मालकाची तपासणी योग्य पद्धतीने केली जाणार आहे। शेजारील जी हद्द आहे ती सुद्धा तपासली जाणार आहे, म्हणजे बाउंड्री थोडक्यात आहे ती सुद्धा तपासली जाणार आहे। त्यानंतर बघा कागदपत्रे कोणती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। जर हा जमिनीचा सर्वे होतो तर त्यापूर्वी जेव्हा तुमच्या दारामध्ये तुमच्या जमिनीमध्ये तलाठी किंवा सर्वे अधिकारी येईल तेव्हा तुमच्याकडे कोणती कागदपत्रे मागणी केली जाणार आहे, कोणती कागदपत्रे तुम्हाला दाखवायला सांगितली जाणार आहे। तर त्यातील पहिलं कागदपत्र महत्त्वाचं कागदपत्र आहे तो म्हणजे 7/12 उतारा, त्यानंतर 8A उतारा, तसेच जमिनीचा नकाशा म्हणजेच मॅप किंवा त्याला फेरफारा नकाशा सुद्धा म्हटलं जातं तो, त्यानंतर मालकी हक्काचा पुरावा किंवा वारसा दाखला असला तरी चालेल, त्यालाच वारसा दाखला म्हटलं जातं। त्यानंतर ओळखपत्र म्हणून 2 कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, त्यात आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे मतदान कार्ड। तुमच्याकडे दोन्हीपैकी ओळखपत्र म्हणून 1 कागदपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतर जर काही तुमचा जमिनीमध्ये वाद असेल तर तुम्हाला तुमच्याकडे NOC असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा फेरफारा उतारा मी तुम्हाला सांगितलं, सर्वेवेळी स्वतः उपस्थित म्हणजे जो स्वतः जमिनीचा मालक आहे ज्याच्या नावावर जमीन आहे तो मालक उपस्थित असणं गरजेचं आहे तुमचा जेव्हा सर्वे होणार आहे तेव्हा। त्यानंतर जी तुमच्या शेजारील सीमा आहे ती स्पष्ट तुम्हाला सांगावी लागणार आहे, काय आहे त्याबद्दल माहिती ती। त्यानंतर चुकीची माहिती दिल्यास तुमचा नंतर वाद होऊ शकतो किंवा तुम्हाला पहिल्याच वेळी अचूक माहिती द्यायची आहे, कारण की जी सर्वे आहे हा सर्वे डिजिटल पद्धतीने होणार आहे, त्यामुळे तुम्ही एकदा दिलेलं उत्तर पुन्हा बदलता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदाच उत्तर हे अचूक द्यायचं आहे। सर्व कागदपत्रे तुम्हाला आधीच ठेवायची आहेत, तयार ठेवायची आहे जेणेकरून तुमच्यामध्ये पुन्हा कोणता गैरसमज तुमच्या सर्वेबद्दल जमिनीच्या सर्वेबद्दल कोणता गैरसमज हा होणार नाही। तर ही कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। यातील महत्त्वाची मुख्य कागदपत्रे बघितली जाणार आहेत ती म्हणजे 7/12 उतारा आणि तुमचा मालकी पुरावा कोणताही असेल तरी चालणार आहे। हे 2 जे कागदपत्र आहेत ते कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेव्हा तुमचा जमिनीचा सर्वे होणार आहे तेव्हा। जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर तुमची जमीन सरकारच्या ताब्यात सुद्धा जाऊ शकते, कारण तुमच्याकडे जर मालकीचा पुरावाच नसेल तर तुमची जमीन सरकारकडे सुद्धा जाऊ शकते। त्या महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पहिल्याच वेळी अचूक उत्तर देणं गरजेचं आहे। जर तुम्ही पहिल्या वेळी अचूक उत्तर नाही दिलं, चुकीचं उत्तर दिलं आणि समजा तुम्हाला ते उत्तर नंतर बदलायचं आहे तर ते उत्तर बदलता येणार नाही। तुमची एकदा डिजिटल पद्धतीने तुमच्या उत्तराची नोंद झाली तर ते पुन्हा बदलता येणार नाही। आणि जर तुमचं चुकीचं उत्तर असलं आणि जर सर्वेमध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीने सापडला तर तुमच्या जमिनीचा ताबा तुमच्या हातून जाऊ सुद्धा शकतो। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला या व्हिडिओमधून मी आता सांगितलेलं आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि तुम्हाला प्रश्न हे कॉमन विचारले, जी तुमची कागदपत्रे आहेत त्याच रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, या व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाही। त्यामुळे मी जे आता कागदपत्रे सांगितले आहे ती कागदपत्रे तुमच्याकडे तयार ठेवा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची जमीन सर्वेला अडचण ही येणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावात जेव्हा जमीन सर्वे असेल तेव्हा तुमच्या जमिनीचा मालक तेथे उपस्थित असणं गरजेचं आहे। म्हणजे समजा एखादा मालक बाहेर असतो कमावण्यासाठी, मुंबई पुणे कुठे बाहेर गेलेला असतो, त्यांची फॅमिली गावी असते आणि त्यांच्या नावावरती जमीन असते जो मालक असतो, परंतु सर्वे वेळी त्या मालकाला उपस्थित राहावं लागणार आहे। त्यामुळे तुमच्या गावामध्ये जेव्हा सर्वेचं नोटीस येईल, भूमी सर्वेचं म्हणजे जमीन सर्वेचं जेव्हा नोटीस येईल तेव्हा तुमचा मालक जरी बाहेर असला तरी त्यांना बोलावून घ्या, कारण सर्वे वेळी मालक कंपल्सरी उपस्थित असणं हे महत्त्वाचं आहे। तर आजच्या व्हिडिओमधून आपण भूमी सर्वे म्हणजे जमीन सर्वेबद्दल सर्व काही माहिती व्यवस्थित पाहिलेली आहे। यावरती तुमचा आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिलं जाईल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईक मित्रांबरोबर शेअर करा, कारण प्रत्येकाला जमीन सर्वेबद्दल ही माहिती असणं अगोदरच गरजेचं आहे, कारण
महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यात सुद्धा लवकरच जमीन सर्वे चालू होणार आहे। तसा तर काही राज्यांमध्ये 1 एप्रिलपासून सर्वे सुरू झालेला सुद्धा आहे, परंतु काही राज्ये राहिलेली आहेत त्या राज्यांमध्ये सुद्धा लवकरच जमीन सर्वे हा घेतला जाणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।